टिंग टांग बाई 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 तुमच्यात अजून झोप नाही झालं आज काय कामाला सुट्टे काय आज बे? तुला अंडी खपय खायला कालच सांगितलं होतं मला आवडत नाही. काल सांगितलं होतं बाया म्हणजे घरीच खाऊन आले असते तर बरं झालं असतं काल म्हणत होतं घेऊ नका काय पपई. मला आवडती खायला पाहिजे तुडवते दूध आणा की तिथं भेटतं घेतलं दुकानात दूध गोंडा तुटला म्हणतात साडीचा कारभारला सांगितलं दूध आणायला मला एक तर छत्री देऊ का वा छत्री नवीन कपडे कसे दिसतात म्हणून नवीन कपडे म्हणून वाया उठलाय लवकर. कोण तुम्ही आज आज प्यायचं पाणी आलतं ना नाही उद्या यायचंय नाही ते आम्हाला मिळत लागणार पेचं ताप पाण्याचा कशाचा आमची रूम मालकीने आम्हाला सांगते काय प्यायचं पाणी भरून घ्या भरलं का वापरायचं भरलं का वापरायचं पाणी आहे आपल्यापाशी पण प्यायचं पाणी आता दिवसाआड सुटतंय 2 दिवसाला सुटतंय भरून घेत जात आता ओतून देऊ नको मला म्हणलं भरलं का पाणी मी म्हणलं भरलं मला म्हणलं ओतून देऊ नको बघा पाणी मी म्हणलं नाही वापरायचं पाणी भरलं का मी म्हणलं भरलं आपल्याला ह्याचा टप आणायचा आहे का कपडे धुवायला मला आणि बसायचा पाठ आता ह्या तर महिन्यात काय करायला येत नाही मला बघ पुढल्या महिन्यात मी म्हणलं स्वतःच उठून स्वयंपाक बेपाक झाला असं म्हणलं आज आपल्याला जायचंय म्हणजे लवकर तिकडं मांडे दादाच्या इकडं ते सोमा दादाच्या इकडं लय कटाळा करते व स्वतः तुम्ही हाय म्हणून तिला मेंदावली या नाहीतर काय यारवाळी आकलूजला हाकलली असते की काय कोणचं गाव आहे तुझं कोणचं गाव आहे 45 का काय तर आहे ते काय गावाचं नाव तांबुवे यावेळी तांबुव्याला हाकलली असते भाऊजी हाय म्हणून तर हाय तू नाही तर 25 तांबुव्याला दे का गो आणि आवर घे आवरून लवकर वाटलंच तर मी तुला काम करू लागते करा मग सांग काय करू चहा पिऊ दे चहा प्यायल्याशिवाय नाही बाबा काय करणार मग उठा की हातून तुम्ही झाडून तर काढून झोपताय झाले 2 दिवस काम नाही ते आम्ही कसं टेस्टले मग आपल्याला कसं झालंय आता कंबर गेली असते काल तुझं चालू नाही रात्री झाडू मारून हातरून टाकलं होतं ना मग रात्याला काय कोणी इथं येऊन इस काटून जाते काय उठायचा कटाळा तिथं तंबाखू तिकडे फेकायची रूम सोडायची काय माहिती काय होतंय नाही फॅन लावला का नाही कोपऱ्यात लावलेला कचरा घरामध्ये पसरतोय बाकी काय नाही हा घे घासून म्हणजे पडदेशीने जाऊन येऊ पाऊस नाही पुण्याच्या 11 वाजता कामावर जावं लागेल ना आज हाय पावसानं आज बी जायला येतंय का नाही काय सांगितलं लावू ते विचार सकाळ सकाळ म्हणजे जरा खाऊन पिऊन तर जायला येतंय नाही तर उपाशी निघायचं घराच्या बाहेर तिथल्या नाश्त्याच्या भरोशावर आणि ती बी नाही ही बी नाही मरायचं का उपाशी बाहेर तर तुम्हाला सांगते 20 रुपयाला एक वडापाव ठेसा राहू दे काल केलेला ठेसा हे आहे अजून एवढं चांगलं आहे मला ठेसा लय आवडतो ज्वारीचं पीठ असेल बाजाराचं पीठ लय आहे पण हिरे गेले गरम पाणी करू नका गरम पाणी करायचं फुगत नाही म्हणजे भाजते भाकर फुगत नाही बारीक ह्याच्यावर करते असू दे गरम पाणी धपाटी करायची धपाटी त्याचे बेसन करून बेसन पीठ असेल धपाटी होतात ना बाजरीच्या भाकरीचे का ज्वारीच्याच पिठच लागतंय धपाटा बी आगाव दिसतंय की तो आता माझी साडी तर तुम्हाला दाखवली नाही स्वतःची दाखवते का स्वतःची व्हिडिओमध्ये दाखवून राहू द्या तर काल पहिल्यांदा जी खेप केली ना तर त्या खेपेचं आले
500 रुपये. 500 नाही किती मग 1000 रुपये. हां 1000 रुपये. कारण भाळवणीवरनं येताना एक केलेली आणि ते नाही का पेढे वाटायला गेलं तर तवाही केलेले, असं 1000 रुपये झालं. तर ते 1000 रुपयातलं 500 रुपये पेढ्याला गेलं आणि 500 रुपये तर शिल्लक आहेत. तर ते 500 रुपये आता आम्ही घर परपंचामध्ये न खर्चता आम्ही ते पैसे आम्ही दान करणार आहे. आणि दान करताना तुम्हाला सांगणार आहे मी कुठं करणार, काय करणार तुम्ही सांगा. पण मला योग्य वाटलं तर तुमच्या मनानं, आणि मला नाही योग्य वाटलं तर मी माझ्या मनानं करणार, आहे का नाही. तर आणि कारण छोकलीचा बाप काय म्हणला होता की तीच पैसे आपण टपाच्या पैशात टाकू. मी म्हणलं नको, गाडीचे पैसे गाडीला कशाला घालवायच्यात, परशाला म्हणलं गाडीचा खर्च गाडीला जायचा म्हणलं. त्यामुळं नका म्हणलं, पहिल्या खेपाचं पैसे म्हणलं आपण दान करू म्हणलं. आपण जर दान केलं तर देवाण घेवाण तर होईल म्हणलं थोडंसं, आहे का नाही. त्यामुळं पहिल्या खेपाचं पैसे म्हणलं आपण दान करायचं म्हणलं. मग ते कुठं पण असो, तुम्ही सांगा कुठं करू, मी तुमच्या समोरच का नाही ते पैसे दान करणार. आणि काय जास्त नाही, भले त्याच्यामध्ये का नाही थोडंफार मला टाकायची बारी आली तरी टाकेल, पण सध्या तर नाही बरं का, सध्या तर नाही. कारण आपण चांगलं असलं तर आपल्याबरोबर सगळं चांगलं घडतं. आपल्या मनामध्ये पाप असलं तर आयुष्यभर आपण असं कुजत राहतो, बरोबर आहे का नाही. भारी भारी साड्या घरामध्ये ठेवायच्या आणि वागत्याच्या घालायच्या आणि मला साडी नाही म्हणायचं, असं करते का भाऊजी मी कधीच. काय बी असू द्या, माझं सगळं रात्रभर पाऊस आहे बघा चालू, मरणाचा पाऊस आहे. छोकलीचा बाप फॅन लावायचा, मी फॅन बंद करायचे. शेवटी भांडण केलं, म्हणलं एक तर गार लावून मरायला लागली मी, आणि फॅन काय 100 भरायला लावताय म्हणलं. मला म्हणलं घे की अंगावरून झोप. मी म्हणलं अंगावर घेऊन झोपू, आणि फॅनमध्ये म्हणलं श्वास येत नाही काय नाही म्हणलं. आता किती दिवस झालं म्हणलं त्या रागा म्हणलं एखादी एक घड्या घालून ठेवलेल्या आहेत ना म्हणलं, इकडं मी येत बी नाही झोपायला, तुम्ही बाळवणीला जाऊन बसला म्हणलं. आणि ते घराला रंग दिलेला हाय म्हणलं, ते सगळा रंगाचा वास म्हणलं त्या रगत घुसलाय, आणि ते अंगावर घेतल्यावर गुदमरून मरण की म्हणलं मी. मग कशाला आपल्यामुळं लोकांना दानाला द्यायचं म्हणलं, त्यामुळे मालकीनीवर यायचं की त्यांच्या खोलीमध्ये आहे बरं का. तर आज आम्ही जाणार आहे सोमादादाच्या आणि पांडुदादाच्या इकडं. कारण काय झालं माहिती आहे का, माझा जे नंबर मी सगळ्यांना देते का नाही त्या नंबरमध्ये नाही बॅलन्स, आणि मी कामात असल्यावर मी फोन सायलेंट करून ठेवते, आणि मला त्याच नंबरवर फोन येतात. आणि माझ्याकडे जे दुसरा नंबर आहे का नाही, माझ्याकडे जे दुसरा नंबर आहे ना त्या नंबरवरनं मी फोन लावते. तर दुसऱ्या नंबरवरनं फोन लावला का नाही, त्यांना वाटतं कुणाचं काय आहे काय की उचलतच नाही ते, आणि त्यांच्याकडून मला फोन आला का नाही की त्या नंबरवर येतो 4062 वर, आणि मी फोन लावते. ते नवीन नंबर काय होता शेवट नाही केला अजून. मग ह्या काही असलं झालंय, मग म्हणलं आता का नाही फोन लावायलाच ना ग, डायरेक्ट घरच गाठायचं. तर आपाकडे जायचं आहे आता आपल्याला, तो काय होतंय त्यांना बी पेढं घेऊन जावं लागेल, पण गाडी नाही संग म्हणल्यावर कशाला पेढं. फिरायचं तर काय सुखाचं आहे का बघा. आता नवीन गाडी घेतली, आता आपाकडे जायचंय म्हणलं तर पेढं घेऊन जायला लागेल. झालं 200 रुपये नाही का. हाय तिकडं भरून ठेवलं पांढरा टिपाडा. मग स्कूटीवर जाऊन घेऊन या म्हणा भाऊजीला, जावा भाऊजी घेऊन या स्कूटीवर पांढरा कॅन. थांबा छोकलीचा बाप येऊ द्या, चावी त्यांच्याकडंच आहे. स्वती लागली झाडायला, एवढा फास्ट फॅन लावते तिकडे, सगळा पार कचरा सगळा दुनियातच होतो. दिसला हे किचन मधला. परत निलेश दादाला आपण पेढ काय, निलेश दादाला इसरली का राधात आहे पांडुदादा निलेश दादाला नाही इसरलेली. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्याकडे पण निलेश दादाकडे आता मी रक्षाबंधन शिवाय जाणार नाही, रक्षाबंधनला डायरेक्ट जाणार नाही.
आता नाही आधीमध्ये. एक तर पावसाचा पण दिवस आहे तर पावसात तर कुठंच थंड नाही बाबा. हा पावसात तर मला पायाला जर ओलं लागलं तर मला लेकच तर होतं अंगात रात्री काटा. रात्री 10 वाजले यायला. सांगितलं की त्यांना. सांगितलं. या बहिणीनं जेवण ही बनवलं होतं, जेवलं पोटभर, जेवण बिवण केलं, आई येऊन डायरेक्ट झोपलोच, मरणाचं गाराटलं तर होतं हाय का नाही सध्या. जाताना गेलो आपल्या गाडीत आणि जाताना गेलो गाडीत आणि येताना आलो एसटीनं परत रिक्षा. योगा एक रिक्षा भेटला नाही तर आम्हाला रिक्षा पण भेटला नसता. तर चला कारभारी काय दूध डेअरीला गेलं कुणाच 20 मिनिटं झालं पूर्ण दूध आणायला गेलं त्याचं. चला बाय. अभिनंदन अभिनंदन नवे कपडे घातल्याबद्दल. आज खुश रात बाहेर खुश केलं कपडे खुश झाले म्हणजे आज. कोण हा एवढं कुणाला सांगायला लागला. आता बाहेर दिसते ते. आता कारभार करतात ना. आता भाऊजीचा आलाय फोन ह्यांना. कारभार करतात चहा. सगळं खरं पाणी नाही उघडं पाणी नाही. काय गडबडीत पाणी उघडं. ह्या बाटलीत होतं की पाणी का नाही? काय म्हणे तिकडून प्रमाण. पांढरे ड्रम भरले आहेत ते. ये घेऊन. जा